आणि मी निहार जुनागळे यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पहार घालून त्यांचं स्वागत करावं आणि मृणालिनी पाटील यांनी त्यांना पुष्पगुच्छ द्यावा. तर आता भाषणाला सुरुवात होते. मराठी भाषेची सेवा. नमस्कार नमस्कार सिस्टर्स अँड ब्रदर्स, gentlemen and others, आज आपण मला मुद्दाम इथे इन्व्हाइट करून एक लेक्चर देण्याची रिक्वेस्ट केली, याबद्दल मी आपल्या सर्वांचा थँकफुल आहे. आजच्या माझ्या भाषणाचा विषय यानी की सब्जेक्ट आहे मराठी मातृभाषाची सेवा. काय आहे? मराठी भाषाची सेवा. आपली मातृभाषा मराठी आहे, तरी त्याबद्दल प्रत्येकाला अभिमान वाटायला हवा. वी मस्ट रिस्पेक्ट आवर मातृभाषा. इज इट नॉट? कैलासवासी चिपळूणकर ह्यांना मराठी साहित्याचे शिवाजी म्हणत होते. त्यांनी जे मराठी भाषेची जे अखंड सेवा केली, त्यामुळे त्यांनी शिवाजी बनू शकले, अर्थात मराठी भाषाची. आपली मातृभाषा मराठी आहे, तरी आपण आपल्या मुलांना कॉन्व्हेंट शाळेला पाठवतो, CBSE, NCERT वगैरे वगैरे पाठवतो आणि आपल्या मदर टंगला विसरून जातो. ते काय नाही. आपण आपल्या सर्व डेली रुटीन दैनंदिन व्यवहार मराठीतूनच करायला पाहिजे. आजपासून आपण एक ओथ यानी की शपथ घेऊया की मी बोलेन तर मराठीतूनच बोलेन, मी हसेन तर मराठीतूनच हसेन, मी चालेन तर मराठीतूनच चालेन. अर्थात मी माझे डेली रुटीन मराठीतूनच करेन. आणि हे होत असेल तर मी माझी मराठी टंग कोणतीला टांगून ठेवली. अहो, मी काय म्हणतो, मराठीला रिस्पेक्ट द्यायला. व्हॉट गोज ऑफ आवर फादर्स. आमच्या बाबत काय झालं ते काय नाही. आजपासून यू टेक अ डिसिजन, आय मीन ओथ, दॅट यू विल ऑल वर्क फॉर द प्रोग्रेस ऑफ आवर मराठी. असो फ्रेंड्स, आज आपण मला मुद्दाम इथे इन्व्हाइट केला आणि मराठी मातृभाषाची सेवा याविषयी फॉरवर्ड स्पीकायला ऑपॉर्च्युनिटी दिली, याबद्दल मी आपल्या सर्वांचा थँकफुल आहे. इतकं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि माझ्या चेअरवर सिटून जातो.